मी ही बोरं फक्त या माझ्या फ्रेंड कीर्तीसाठी ठेवलेली आहे ते पहा. आणि वा बघ अगं इतकी गोड आहे, हिरवा असून सुद्धा गोड आहे बघ. हो खरंच आहे. मोठं घ्या महाराष्ट्र सगळ्यांनी घ्या. खूप छान आहे ग ना. आपल्या शेंगसोलाच्या ह्यामध्ये घालतात बोरं, कच्ची बोरं. किती भरलेत बघ ना ग. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर तुम्हाला माहितीच आहे आपले फ्रेंड सबस्क्रायबर घरी आलेले आहेत. तर काल आपण त्या बाजूची माझी गार्डन बघितली, तर त्यांना मी आज ह्या बाजूच्या गार्डन दाखवत आहे आणि त्यांच्याबरोबरच आपण हार्वेस्टिंग करूया. काल पावठे दाखवले ना, छोटे होते. मी हा सांगत होते हा वेगळा पावठा आहे. तुम्ही तो काढा ज्यात बी भरलेले आहेत कम्प्लीट. ओके, खूप छान लागतात हे पण पावटे. हा कुठला वेगळाच पावटा आहे. आणि नुसता बी भाजी या चपट्या शेंगा. अच्छा, आणि दाणे भरलेले काढा, भरपूर आहेत शेंगा. मस्त किती छान आहेत ना दाणे, एकदम असे टप्पोरे भरलेत. इकडे आहेत बघ, पुढे या. खूप आहेत, भयानक शेंगा आहेत. सुरू केलेली आहे. याच पावट्यांची आपण वाळवून ना, ह्याच्यात खूप वाळलेले पण असतील त्याचेच बी परत पुढे लावायचे पुढच्या सीझन. इथे हा केवढा घोस आलेला आहे. खजाने लपलेले असतात. हे बघता, हे बघ हे बघ केवढं भरलेलं आहे. हे दे ग माझ्या हातात. मला तर वाटतंय माझ्या हातात एक एरोप्लेन बुक करावं लागेल आपल्याला, एवढी छान भाजी आहे. वा या इकडे स्वाती. काढलं. खूप आहेत तर तिथं त्या काढ. हा त्या काढ. मला हे निवडायचे, मला खूप आवडतात निवडायला. अश्विनी तुझ्या व्हिडिओ मध्ये घस आहे ना, एमडी मध्ये लावा तुमच्या घरी जाऊ. नवीन काकडीचे वेल लावलेत आता. अच्छा, आता आम्ही इथं मांडव घालणार मस्त पैकी. हा, मांडव आणि त्याच्यावर चढवणार. अशा काकड्या लोंबतात खाली लोंबतात. करेक्ट. आपलं देशी काकडी. वरची खुडून घ्या. वरची खुडायची, मुळासकट नाही. टमाटाची कायम मोठीच पानं पाहिली ती, किती छान कोळी कोळी. आणि विजेची सगळ्यात आवडते. मला काही नाही, लसूण आणि मिरची. मला लाल खूप आवडते. तुझ्या ड्रेसला मॅचिंग. हा, पोफळा. करेक्ट. कोकणात खूप बनवतात. हे ना खरं छान भाजी, माझी आवडती भाजी. सगळ्याच आवडतात. हे मध्ये खूप वाढलंय, पण तिथं जायचं कसं? तेलामध्ये फक्त लाल सुक्या मिरच्या टाकायच्या. हा, मीठ परतायचं. लसूण पाहिजे. लसूण टाक, ऑप्शनल. केरलाईट लोक असं करतात. आणि शेवटी ओलं खोबरं. हा, अगं कोकणात पण तसंच करतात. वा, हे बघ किती छान. बास्केटचा कलर जस्ट सी कलरफुल बास्केट. नेचरने आपल्याला किती छान छान कलर दिलेले आहेत. आता या बाजूला मेथी ठेवली की संपलं. मस्त दिसते बास्केट. कधी कधी वाटतं बुके देण्यापेक्षा असं काहीतरी भरून द्यावं. खरंच आहे, किती छान बुके. येस येस. पिवळा फुलगोबी बघितलाय का? नाही. हे पहा, आपल्या व्ह्युअर्सना पण दाखवूया. हे पहा किती मस्त असे. फर्स्ट टाइम बघितलं. फर्स्ट टाइम, मी पण फर्स्ट टाइमच बघितलंय. तर इथं फक्त 8 दिवसात हा रेडी होणार. हळद घालायची गरज नाही. हा, एकच लाईन फक्त ही फुलगोबीची आहे, बाकी सगळे हे ब्रोकली आहे. किती सुंदर ब्रोकली आलाय. खरंच आहे. येस, चलो. काय गो ताजी बघ ना ग. मी तर ठरवते आज काय बनवायची. मेथी. चला पटकन खुडून नेते मी मेथी. हो, मेथीची पचडी पण छान लागते. पचडी. हो का? तुम्ही जाताना मेथी पण न्या. हा, तुम्हाला सगळ्यांना गिफ्ट मध्ये आता भाज्या. चालेल, आम्हाला खूप छान गिफ्ट. असं गिफ्ट मला कुठे मिळणार? ऑर्गॅनिक भाज्या छानच होती. कोथिंबीर काढायची. मेथी आहे, 2 ह्याच्यात मेथी लावली. आणि तिकडे कोपऱ्यात काय? चना, हरभऱ्याची भाजी. खरं स्वतःच्या हाताने तोडायचं हे.
आपण आता कट केलं असतं. लगेच बनवली असती, परतली असती. गाजर आहेत गाजर सगळी. आहेत. आणि हे आपल्या कीर्तीचे आवडते मटार. हिरवे मटारचे वेल आहेत, फुलंही आलेली आहेत. आणि बघ हे बघ तुला दाखवते छोट्या, हे पहा छोट्या शेंगा पण आल्या आपल्या नवीन ह्या वेलांना. हे पाहू शकता ही फुलं. येस येस येस, काय सुंदर फुलं आहेत. खरंच ना. ते असं मिनी गुलाब सारखं वाटतंय ना. बटन गुलाब कसं असतं. आणि हे बियापासून तयार झालेले वेल आहेत हा. हो, म्हणजे अच्छा. अगदी एवढे बघितलेत, कोंब आल्यापासून मी लावलेत. आमच्या इथं आठवडी बाजार आहे, त्यात सगळ्या बिया मिळतात आणि सगळ्या देशी. दर गुरुवारी इथं बाजार 10 ग्राम 20 ग्राम देतात असं पुडी बांधून. हा. मग त्याला काही लावताना काही ट्रीट करते म्हणजे पाण्यात भिजवून वगैरे पाण्यात भिजवते मी 2-3 तास आणि लगेच लावते. हो. हे काही लोक असं ठेवतात मोड येईपर्यंत. हा. फक्त पाण्यात टाकलं ना, जे वर तरंगतात ना ते ते काढून नाही टाकायचे. लावायचे. जे खाली ते आहे dead ते असतं. ठेवायचे 2 तास आणि ते लसणाच्या पाती पण खूप छान हा. खूप छान मस्त. खायला. अगं, ह्याचा वास बघ ना. चटणी आहा, हे बघ लसणचं वास. लसणाच्या ना पातीची चटणी. मला सुरती उंदियोच आवडतो ना, त्यात मस्त लागते ही. हो. कढी. तर हे भेंड्याचे आहेत, पण आता इथं सीझन नाही म्हणून ते वाढत नाही आहेत. पण आता जशी थंडी संपेल ना एकदम वाढणार आहे. हो का. भेंडी ही आमची आवडती. हा तुमच्या सगळ्यांचा आवडता. मला बास्केट हे आपल्या तिकडे ढाळे म्हणतात, याला हरभरा म्हणतात. आणि याची फुलं पाहू शकताय तुम्ही. म्हणजे लवकरच याला आता आपले हरभऱ्याचे ढाळे लागणार आहेत. घाटे हे बघ फुलं आली मस्त ना. आणि याची भाजी वाळवतात, डिहायड्रेट करतात आणि वर्षभर टिकते ही भाजी. काय वाटच बघते मी ह्याला कधी हरभरे येतात. सोलाना, तो त्याला सोलाना. हा. गवतीच्या. जिथं मी मिरच्या, मुळे, तसेच आपल्या भरपूर इथं काळ्या मिरच्या मी फर्स्ट टाइम इथं लावलेल्या. काळ्या मिरच्या. येस, काळ्या मिरच्या मी दाखवलेल्या तिला. कलरला डार्क तेवढी तिखट. लाल झाले बारीक. सर्व लाल, किती लाल चुटुक आहे बघा ही मिरची. लवंगी मिरची नाही ना. नाही लवंगी नाही. ही तिखट असेल ना ग? हो ट्राय करायचं. वाव. बघायचंय का किती. आता तुम्हाला दाखवण्यासाठी काळी मिरची अजून आलेली नाही, हा. तरी पण मी ट्राय करते. ही सगळी फ्रूटची बाग आहे ना. हा, इथं हे जे कंपाऊंड आहे ह्याच्यावर सगळे वेल लावलेत ना मी, गोसावळ्याचे, आपले भोपळा. आणि हे बघ छोट्याश्याला आपले चिकू पण आलेले आहेत. हो. झाड किती छोटे बघ. खूप. येस. आता तुम्ही हे सगळे मुळे ते बघ इथून दिसतात. हा, हे बघ लाल मुळे आहेत सगळे. येस. तरी अर्धा निघाला. अर्धा निघाला. पुणेकर थोडस हा, आम्हाला शेताचं काहीच नाही, नुसतंच नावाला गावाकडे शेत काढा आहे. ना, गोल फिरव त्याला. हे फुलं आलेले काय. हा. वाव मस्त ना? हा, ह्या भाजी मस्त. तू ये ना, जवळ ये ना. ये ना. ही आहे आजची आपली सॅलेडची तयारी. आणि कलरफुल असणार आहे बघा. हा, भाजी तरी लाल माठ काढलेलीच आहे किती आधी. छान कलरचा आहे. हिरवी मेथी, Yes. लाल गाजर. सॅलेड झालं, आमटीच्या पण शेंगा झाल्या. हा, मी फर्स्ट हे बघ, टाइम काळी पाहिली. मिरची बघ 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 हे बघ हे बघ, काळी मिरची. हे बघ काळी मिरची हे बघ किती मस्त आहे. ही पण काढू शकतेस. मस्त. हे बघ मिरच्या भरपूर आहेत ग. खरोखरच काळी आहे. हो, Change काळी होईल. पालेभाजीसाठी तयार झालेली आहे. भाजीची हे बघ काळी. पाल्याची भाजी पण हो, करतात. आई माझी बाजारातून ते दे ग काळ्या देताना. मिरच्या. मला नाही दिसली. द्या हे म्हणते. बघ इथे आहे. हा. पण ती फारच आणि ती छान पैसे अशी. हो ए, थांब ना, स्वाद एक मिनिट तिला. तो बघ, तू हसाच निघ. वाव वाव वाव. फुल निघालेलं वाव. थांब. घे. तू काय खाल्लास का काय मुळात हो? येस. फ्रेंड्स, माझ्या यावाल्या छोट्याशा बागेतल्या आज हार्वेस्टिंग म्हणजे सेकंड पार्ट ऑफ आपल्या ऑर्गॅनिक गार्डन कसं वाटलं? खूप छान. म्हणजे छोट्या जागेमध्ये इतकं
इतकं बघ ना, भरभरून येत आहे, भरभरून येत आहे, म्हणजे अक्षरशः असं भरभरून नाहीये येत की आहे. तुम्हाला मोठी बाग पाहिजे किंवा Correct. काय. किंवा काही लहान पाहिजे जागेमध्ये सुद्धा मन करू असेल ना शकता. तुमचं तर तेच करू ना, प्रबळ इच्छा असली ना आपण छोट्याही जागेत करू शकतो. मी खूप ह्यांना सांगते ना व्हिडिओ मध्ये की तुमची समजा टेरेसवर बरेच जण फ्लॅट मध्ये राहतात, अरे तिथं पण ग्रो बॅग्स आणून तुम्ही खूप म्हणजे स्वतःसाठी तरी तेवढ्या तरी ग्रो करू शकता तुम्ही. आपल्या किचन पुरतं निघालं Yes, तरी yes. पुष्कळ कारण झालं हा ते. जो आनंद आहे ना तो कुठंच विकत सुद्धा मिळणार नाही कुठे. गेल्यावर आमच्या टेरेस मध्ये गुड गोव्यातला गेलं की पॉट मध्ये छोटे छोटे वाफे करून भाजी करेक्ट Yes. करेक्ट. आणि आपले फोडणीच्या डब्यातलेच थोडेसे धने लावायचे, थोडेसे मिरच्याचे बी लावायचे. तर फ्रेंड्स, हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडेल, कारण मी माझ्या फ्रेंड्स बरोबर आणि आपल्या सबस्क्रायबर त्यांच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष तुम्ही माझी आज ऑर्गॅनिक बाग पाहिली आहे. तर व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. परत असेच भेटूया सुंदर अशा हार्वेस्टिंगच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.